नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक या विषयातील आज आपण जांगमविष या टॉपिकमधील लुताविष या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला हा डिझायर्ड टू नोचा टॉपिक आहे, त्यामुळे ह्याच्यावर क्वचितच चान्सेस आहेत की तुम्हाला SCQ विचारला जाईल. तरीसुद्धा एकदा एवढं वाचून घ्या, एवढं तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सफिशियंट आहे. तर लुताविष, सुरुवातीला लुता म्हणजे काय? तर लुता म्हणजे स्पायडर, कोळी. भारतात अनेक कोळी सापडतात. काही घरांमध्ये अल्पविषारी असतात, तर काही जे जंगलामध्ये सापडतात ते विभिन्न आकाराचे असतात व ते विषारी असतात. नफीला ही जात मोठी व चमकदार असते. त्यानंतर त्यांचं जाळी मजबूत असते. नेक्स्ट आहे लुताचे प्रकार. तर लुताचे सुश्रुत व वाग्भट आचार्यांनी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. सुश्रुतांनी कृच्च साध्य व असाध्य म्हणजे साध्य साध्यत्वाच्या भेदाने त्यांनी 2 प्रकार सांगितले, कृच्च साध्य व असाध्य. कृच्च साध्यामध्ये त्यांनी परत 8 प्रकार सांगितले व असाध्याचे त्यांनी 8 लुताचे प्रकार सांगितलेले. तसंच वाग्भटांनी 3 प्रकार सांगितले, तीक्ष्ण, मध्यम व अवर, त्यांच्या विषाप्रमाणे. तर हे प्रकार वर्णन करत असताना वाग्भटांनी सांगितलं की 7 दिवसात जर रुग्णाचा मृत्यू होत असेल तर ते तीक्ष्ण झालं. त्यानंतर मध्य प्रकारामध्ये 10 दिवसात रुग्णाचा मृत्यू 10 दिवसात होतो आणि अवरमध्ये 15 दिवसामध्ये रुग्णाचा मृत्यू होतो. अशा प्रकारे हा लुता वर्गीकरणचा चार्ट आहे, तो व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आपण मागे जे सुश्रुतांनुसार कृच्च साध्य व असाध्य हे 2 प्रकार पाहिले, तर त्यामध्ये त्यांनी 8 त्याचं परत वर्गीकरण केलेलं आहे. 8 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्येच कृच्च साध्यमध्ये 8 कोणते आहेत? तर त्रिमंडला, श्वेता, कपिला, पितिका, आलाविष, मूत्राविष, रक्त आणि कसना. त्यानंतर असाध्यमध्ये परत 8 सांगितलेले आहेत. सवर्णिका, जालिनी, लाजकर्णिका, त्यानंतर एनिपदी, कृष्णा, काकंदा, मालागुना आणि अग्निवर्णा. तर हे नाव आहेत, तुमच्या लक्षात राहत असतील तर लक्षात ठेवा, नाहीतर कमीत कमी संख्या तरी लक्षात ठेवा व कोणी वर्गीकरण सांगितले ते सुद्धा लक्षात ठेवा. लुता विष सांगत असताना त्यांनी असं सांगितलंय की लुताचे विष व्यक्त होण्यासाठी 7 दिवस लागतात. मग आता 7 दिवस लागतात तर प्रत्येक दिवशी काय ना काहीतरी लक्षणे दिसतच असतील. तर आपण क्रमाने पाहूयात. पहिल्या दिवशी अल्पकंडू, कोटयुक्त आणि अव्यक्त रंगाचं ते दंशस्थान होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी किनारे सुजलेले दिसतात व मध्यभाग दबलेला दिसतो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी उंचवटा जास्त स्पष्ट दिसतो. चौथ्या दिवशी विष प्रकुपित होते. 5व्या दिवशी प्रकोपजन्य इतर विकार उत्पन्न होतात. 6व्या दिवशी मर्मस्थानांना आवृत्त करून 7व्या दिवशी उग्र रूप धारण करते व शेवटी मृत्यू होतो. अशा प्रकारे लुताचे विष व्यक्त होण्यासाठी असे 7 दिवस लागतात. आता यातील शेवटचा पॉईंट म्हणजे लुता विषाची चिकित्सा. तर चिकित्सा कशी करावी? तर मध व सेंदव याचा लेप करावा. त्यानंतर शिरीवृक्षाच्या काड्याचा परिषेक करावा. सिरावेद करावे. त्यानंतर दूध व तूप यांचा परिषेक करावा. दारू, हळद, मंजिष्ठा, नागकेशर यांचा लेप लावावा. त्यानंतर लाल किंवा श्वेतचंदन म्हणजे रक्तचंदन किंवा श्वेतचंदनाचा उपयोग करावा. गंधक रसायन, अरिष्टबंधन आणि मॉडर्ननुसार सांगितले की त्या जखम कशाने धुवायची? तर पोटॅशियम परमॅंगनेटने धुवायची आणि इंजेक्शन मॉर्फिन द्यायचे. तर अशा प्रकारे ही लुताविषाची चिकित्सा होती. तर या होत्या लुताविष संबंधित नोट्स. इतर जांगमविष तसंच अगततंत्राबद्दल इतर व्हिडिओजसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते तुम्ही अगततंत्रच्या प्लेलिस्ट अंडर जाऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.